रंगीत कुंचल्यातून कॅनव्हासवर उतरलेली ही चित्र, या चित्रांमधले रंग मनाला प्रसन्न करतात. पण ही चित्र साकारणाऱ्या व्यक्तीचं नाव ऐकलं तर तुम्हाला थोडा धक्का बसेल, कारण ही चित्र काढली आहेत लेडी डॉन सानिया कादरीनं. अवघ्या 23 वर्षांची सानिया गेल्या 5 वर्षांपासून भुसावळमध्ये वास्तव्याला आहे. खूप लहान वयात तिचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी झालेल्या वादामुळे. हा वाद अजूनही जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. सानियानं चौधरी गटातल्या नगरसेवकाच्या मुलावर गोळीबार केल्यामुळे 2 वर्षाचा कारावासही भोगलाय. या खटल्यात अखेर सबळ पुराव्यांअभावी तिची सुटका करण्यात आली. पण आता तिनं आपली ही ओळख पुसण्याच्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. जो वन पार्ट है एग्जीबिशन का या जो भी हम लोग शो करते हैं, उसका जो एक पार्ट है हम लोग सोशल वर्क में यूज करते हैं, क्योंकि हर इंसान अपनी अपनी बिजी शेड्यूल है, अपने अपने बच्चों के, अपने परिवार के बारे में सोचता है, तो बाकी के समाज में सोचने के लिए किसी एक को कदम आगे बढ़ाना होगा. तो मैंने ये डिसाइड किया कि आई एम अ यंग पर्सन और इस उम्र के एक पड़ाव पर हूँ जहाँ 23वां साल क्रॉस हो रहा है, तो अभी बहुत सारी जिंदगी बाकी है. तो क्या पता है 5-7 सालों में मैं बहुत सारा सोशल वर्क कर पाऊँ और जो लोग जूझ रहे हैं अपनी जिंदगियों से, उनको जिंदगी और जीवन दान देने में एक निमित्त बनूं. सानियाच्या बोलण्यात आत्मविश्वास आहे. त्यात आपल्या भूतकाळाबद्दल दुःख नाहीये, पण तो पुसण्याची धडपड आहे. त्यामुळेच अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या सानियानं अशा प्रदर्शनांमधून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. तिच्या या उपक्रमांना समाजाकडूनही पसंती मिळते हे तिच्या प्रदर्शनाला झालेल्या गर्दीवरूनच स्पष्ट होतं. शुभदा नेवे, जय महाराष्ट्र, जळगाव.